अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे। 18 जून रोजी मतदान होणार आहे। या ठिकाणी भाजपचे प्रवीण पोटे पाटील यांनी 2 वेळा नेतृत्व केलेले आहे। आता तिसऱ्यांदा त्यांना संधी मिळणार अशी सध्या चर्चा आहे। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत स्थानिक नामांकित वृत्तपत्र विदर्भ मतदारचे ज्येष्ठ संपादक दिलीप एडतकर आहे। आपण त्यांच्याशी बोलूया। 2018 मध्ये निवडणूक झाली होती, 24 मध्ये संपली। 2 वर्षाच्या नंतर आता परत निवडणूक लागते, म्हणजे 8 वर्ष झाले। 2018 मध्ये काय स्थिती होती आणि आता काय चित्र वाटतं? 2018 मध्ये प्रवीण पोटे यांनी बाजी मारली होती। त्यांना असा तीव्र विरोध झालाच नाही। एक तर प्रवीण पोटे म्हणजे एक अजातशत्रू असं व्यक्तिमत्व आहे। त्यानंतर त्यांच्या मागच्या ॲफिडेव्हिटमध्येच त्यांची संपत्ती 900+ कोटी अशी होती। आणि ही निवडणूक जी आहे ही कोट्याधीश उमेदवार आणि लखपती मतदार अशी होत आहे। नेहमीच तशी ती होते, सर्वसामान्य बंधू भगिनी याच्यात नसतात। त्यामुळे तेव्हा अटीतटीची निवडणूक होऊ शकली नाही। काँग्रेसने अनिल माधवगड या नावाचा जो उमेदवार दिला होता त्याला अवघी 17 मतं मिळालीत। काँग्रेसची अधिकृत मतदारसंख्या त्या निवडणुकीमध्ये 117 होती, त्यापैकी 17 मिळाली आणि 100 जणांनी बऱ्यापैकी बेईमानी केली। सर्व पोटेंच्या गव्हाणीत चरले आणि माधवगडिया हारले। त्यामुळे तेव्हाची जी निवडणूक होती, 18ची निवडणूक, ही अशीच अत्यंत चुकीच्या पद्धतीने पक्षाशी संबंध नसणारी होती। मजल आपलाच उमेदवार आपणच परत घेण्या इतपत परिस्थिती दयनीय झाली होती काँग्रेसची। त्याच्यामुळे आता काँग्रेसने पुन्हा एकदा माधवगडिया प्रयोग करू नये, इथे सक्षम, चारित्र्यसंपन्न, अत्यंत श्रीमंत, गर्भश्रीमंत असा उमेदवार दिला तरच तो प्रवीण पोटेंच्या बरोबरीनं कुठंतरी काहीतरी काम करू शकेल, मतं घेऊ शकेल। नुकतीच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक झालेली आहे, नगरपालिका, नगरपंचायत, महानगर। तर एकंदर जर महायुती म्हणून जर उमेदवार दिला भाजपने, प्रवीण पोटे किंवा अन्य कोणी, तर काय परिस्थिती राहील? महायुती म्हणून भाजपकडे 248 मतं आहेत आणि महाआघाडी म्हणून काँग्रेसकडे जवळपास 150पर्यंत मतं जातात। म्हणजे महायुती आणि आघाडी म्हटलं तर यात 453 मतदारांपैकी 250 भाजपच्या नेतृत्वात महायुतीत आहेत। त्यामुळे 100 मताने आजच महाआघाडी ही आघाडीवर आहे। परंतु आज प्रवीण पोटेंचं जी काही उमेदवारी आहे ती कालपरवापर्यंत निश्चित मानल्या जात होती। आज मात्र भाजपचाच घटक असलेल्या युवा स्वाभिमानने त्यांच्या उमेदवारीला आतापासूनच आव्हान देणं सुरू केलेलं आहे। त्याचसोबत संघाची 100 वर्ष झाली म्हणून लप्पीसेठ जाजोरिया जे आहेत ते संघाशी जुळलेले आहेत। या 100 वर्षाच्या निमित्ताने त्यांनी संघनिष्ठता त्यांची अशी उतू आलेली आहे। कदाचित तिथल्या लांगुल चालण्याचा परिणाम किंवा लप्पीसेठनी संघ सेट केला असेल तर कदाचित लप्पीसेठसुद्धा उमेदवार होऊ शकतात। दरम्यान शिंदे शिवसेनेचे गुप्तकिशन बाजोरिया हे सुद्धा उभे राहण्यास इच्छुक आहेत। त्यांच्या पक्षातर्फे नव्हे, ते स्वतंत्र उभे राहू इच्छितात। अपक्ष म्हणून आम्ही उभे राहतो, काँग्रेसने आम्हाला पाठिंबा द्यावा अशी त्यांची मागणी आहे। परंतु मला असं वाटतं की काँग्रेसची काही एवढी वाईट परिस्थिती नाही की आपला पक्ष बाजूला ठेवून अपक्षाला पाठिंबा देण्या एवढी वाईट
परिस्थिती काँग्रेसवर किमान आज तरी आलेली नाही. परंतु सक्षम उमेदवार जर दिला गेला नाही तर ही मागच्या निवडणुकीसारखीच 18च्या निवडणुकीसारखीच आता जी होत आहे निवडणूक 26ची यातही तीच परिस्थिती होत आहे. यशोमतीताईसारख्या दबंग नेतृत्वाने ही निवडणूक लढायला पाहिजेत. परंतु प्रवीण पोटे जर उमेदवार असतील भाजपतर्फे तर ती शक्यता वाटत नाही, अशक्यता आहे ते. त्यामुळे गोपीकिशन बाजोरियासारखा धनसंपन्न उमेदवार अधिकृतपणे काँग्रेसने दिला तर कुठेतरी एक शक्यता आहे भाजपशी महायुतीशी महाआघाडीची टक्कर होईल. हे होते ज्येष्ठ संपादक दिलीप पेडतकर. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.